आहे. चीफ ऑफिसर तुम्ही आता बरोबर येऊ नका, काही असेल तर प्रांत तुम्हाला फोनवर सांगतील. आता तिथं ते जे काही बंद केलं 1-2 ठिकाणी ती सगळी घाण चिखल थोडासा झाला ते काढून घ्या, म्हणजे तो रस्ता क्लिअर होईल. तिथं काही हे नाही. काही काहींनी असा कचरा काढून ते पोती बाहेर ठेवलेली ती सगळी कलेक्ट करा. आणि तुम्ही त्या रस्त्याच्या इथं मी एका ठिकाणी बघितलं असा छोटा खड्डा पडलाय, तर आत्ता तो खड्डा ते सिमेंट नाही, मी आता काटेवाडीला एका ठिकाणी पडला होता वळतो माझ्या इकडे गोठ्याकडं, तर ते सिमेंटनी कालून असं भरलं तर ते राव चांगलं राहिलं. तर त्याच्यामुळे तिथं माती बिती काही टाकू नका, सिमेंटनी कॉन्क्रीटने ते भरून टाकलं. एवढंच आहे. आता तोंडावर आहे, वळणाच्या ठिकाणीच आहे. जे काही तुम्हाला योग्य असेल ते करा. आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं थोडंसं डोका किंवा हे असं काहीतरी ते लावावं लागेल ना. इकडे नुसत्याची चोरीगिरी नको. आणि सगळ्या इथल्या नागरिकांनी सहकार्य करा. कुणी बघायला आलं तर तिकडं नको. आता पण इतकी गर्दी इथं केली, पुढे काही तर हे झालं तर अडचण यायला नको. आणि मला स्ट्रक्चरल ऑडिट कधी करून देतोय, कारण ते म्हणतात की खालच्या ह्याच्यात थोडंसं खचलंय. हे नाही हो स्ट्रक्चरल ऑडिट. हे कुठे खेळल्यांच्याकडे बघायला ड्रॉइंग आहे करून सोसायटी आहे का काय? सोसायटीकडे बघा असलं तर नाही. सोसायटीकडे बरं, बारामतीत 100 वर्षात नाही पडला एवढा पाऊस पडलेला आहे. आता आम्ही सगळे बघितलेलं स्ट्रक्चर ऑडिट करावं लागेल. ते केले कोण आहेत त्यांच्याकडनं आम्हाला ड्रॉइंग घ्यावे लागतील. आमचे PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर सगळे बरोबर आहेत. हे सगळं केल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. एक गोष्ट चांगली आहे की पलीकडं काळवट फार वर आहे, म्हणजे खाली सगळं हार्ड आहे. त्याच्यावर जर आज पाऊस थांबला, उद्या थांबला 2-4 दिवस, तर कोरडं झाल्यानंतर फरक पडेल. पण तरी देखील इथं सध्या तुम्ही नातेवाईकांच्याकडं किंवा कुणाकडं राहिलेलं जास्त बरं. उगीच धोका नको. कारण आज तारीख 26 आहे. 28 तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला आहे जोरात. रेड अलर्ट काही भागामध्ये सांगितलेला आहे. तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही पण सहकार्य करा. जे निसर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही, जी काळजी घ्यायला पाहिजे ती आपण सगळी घेतोय. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. काही असेल तर ताबडतोब प्रांत तुमचे मामलेदारचे, चीफ ऑफिसरचे, राठोडांचे, इकडच्या PIचे 5 6 नंबर देऊन ठेवा. म्हणजे आपले सुभाष पाटलाचे, अमोल पाटलाचे, पण ते लिहिताना PWD, प्रांत, तहसीलदार, चीफ ऑफिसर, नगर परिषद, म्हणजे मग कुठले संबंधित असेल तर त्यांना पोलीस, असं ते सोपं जाईल लोकांना. आपण ते ह्यालाही देऊ, व्हॉट्सअपवर पण सोडू. आता आम्हाला हे निसर्गाचं मान्य सगळ्यात आमचं आज रस्त्याची कारण हे लोक बिल्डर आहेत. त्यांनी जर साईड मार्जिन सोडून खोदाई केली असती तर आज आम्हाला ही वेळच आली नसती. आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून सांगतो 10 पोकलेन लावली, रात्रीचे ब्लॅस्टिंग उडवले दादा इथे यांनी. तुम्हाला माहिती मी दर आठवड्याला इथं असतो आणि दर आठवड्याला 6 वाजता पाणी पुणे कलेक्टरला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. सगळ्यात जास्त पाऊस झालाय दौंड बारामती. अरे झालाय तर वर्षाची सरासरी निम्मा पाऊस एका दिवसात पडला. 7 म्हणजे बारामतीतले असले आकडे 7 इंचाचे, सरासरी 14 इंचाची. कॅनॉल फुटले, हे पुढं पहिल्यांदा बघू.